नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत. आज आपण हा सुंदर लोकरीचा रुमाल बनवायला शिकणार आहोत. यासाठी खूप कमी लोकर लागते, 30 ते 40 ग्राम लागते आणि 3 mm क्रोशिया हुक वापरली आहे. या लोकरीच्या रुमालाचा खूप ठिकाणी उपयोग होतो. टेबलवर सेंटर पीस म्हणून ठेवायला किंवा पूजेच्या थाळीवर झाकायला किंवा गौरी गणपतीला शोभेसाठी याचा उपयोग करू शकतो. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असाच रुमाल विणायला तुम्ही पण शिका. तर हा लोकरीचा रुमाल बनवायला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला 3 रंगाचे धागे लागणार आहे, पांढरा, पोपटी आणि फिकट गुलाबी आणि 3 mm ची क्रोशिया हुक. तर पांढऱ्या रंगापासून सुरुवात करूया. सर्वप्रथम गाठ मारून घेऊ. 3 mm च्या ऐवजी तुम्ही 2.7 वगैरे पण वापरू शकता, पण जर कमी हुक घेतलं, कमी साईजचं, तर थोडा छोटा साईज बनतो, म्हणून मी हा मीडियम घेतला. आणि जास्तच मोठा घेतला तर खूपच फटाफटा पडतात. तर 3 mm हा आयडियल साईज आहे. सुरुवातीला 5 चेन करून घेऊ. 2 3 4 5 आणि पहिल्या चेनमध्ये याला स्लिप स्टिचने जोडून घेऊ. त्यानंतर 3 चेन, 1 2 3 आणि हा जो रिंग बनला आहे त्यामध्ये आता डबल क्रोशिया करायचा आहे. हा 3 चेनचा 1 डबल क्रोशिया मोजायचा. त्यानंतर हा दुसरा, तिसरा, याप्रमाणे आपण 12 डबल क्रोशिया करून घेणार आहोत. हा जो लहान रिंग दिसते त्याच्या आतमध्ये. तर मी हे झाल्यावर दाखवते. हे बघा, हे 12 झाले. आता मी इथे जोडून घेते स्लिप स्टिचने. जर तुम्हाला आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम असेल, म्हणजे वाटत असेल माझ्या कमी येत असेल किंवा बॅकग्राऊंड नॉईज असेल असं काही, तर तुमच्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही कॅप्शन ऑन करा, म्हणजे मग तुम्हाला जे काही मी बोलत आहे ते लिहून सुद्धा येईल व्हिडिओमध्ये आणि ते तुम्ही वाचून पण करू शकता. हे बघा, मी सांगते कसं करायचं. हा माझा एक दुसरा व्हिडिओ आहे. यातला आपण जर कोणता पण व्हिडिओ लावला तर आज आपके इथे सेटिंगमध्ये जायचं. ॲड सुरू आहे. 1 मिनिट, मी दुसरा व्हिडिओ लावून दाखवते. हे बघा, हे इथे सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि तिथून कॅप्शनला सिलेक्ट करायचं आणि इथे टर्न ऑफच्या खाली मराठी ऑटो जनरेटेड आहे, तिथे जायचं. त्यांनी काय होईल, ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलत आहे ते याप्रमाणे लिहून येत जाईल, तर तुम्हाला ते वाचून सुद्धा करता येते. चला आपण आता पुढची डिझाईन बघू. जोडून घेतल्यावर आता काय करायचे, 5 चेन करायच्या. 1 2 3 4 आणि 5 आणि त्याच्यानंतरचा जो चेन आहे, म्हणजे डबल क्रोशियाच्या वरची चेन, त्याच्यात 1 डबल क्रोशिया करायचा. नंतर 2 चेन, 1 2, त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो डबल क्रोशिया, म्हणजे आधीच्या राऊंडचा आहे डबल क्रोशिया, त्याच्यावर 1 डबल क्रोशिया, पुन्हा 2 चेन, त्याच्यानंतर 1 डबल क्रोशिया नेक्स्ट चेनवर. तर याप्रमाणे हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. झाल्यावर दाखवते. याप्रमाणे आपण कंप्लीट केला आहे. खालच्या राऊंडच्या 12 डबल क्रोशियावर 12 डबल क्रोशिया, पण मधात 2 चेनची स्पेस सोडली आहे, गॅप सोडून. आता स्लिप स्टिचने जोडून घेऊन हा धागा कट करून घ्यायचा, कारण यानंतर आता आपल्याला फिकट गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा आहे. कापून घेते आणि हा जो निघाला आहे धागा त्याला मागे ओढून घेते, म्हणजे आपल्याला पूर्ण झाल्यावर व्यवस्थित दिसेल फिनिशिंग.
सुरुवातीपासूनच आपण फिनिशिंग घेत गेलो तर शेवटी आपल्याला चांगला रुमाल दिसतो. आता एका गुलाबी धागा, हे इथे जी जागा आहे, स्पेस आहे, तिथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं. 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. 3 चेनचा 1 आणि आता हे 2 असे एकाच स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे झाले आहेत. त्यानंतर 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3, पुन्हा 2 चेन आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये ही जी आपण व्हाईट कलरने 2 चेनची गॅप केली होती त्यामध्ये 3 वेळा डबल क्रोशे. तर या पॅटर्नने हा पण राऊंड कंप्लीट करून घेऊ. झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की याच्या पुढचा राऊंड कसा आहे. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता मी इथे स्लिप स्टिचिंग जोडून घेते. आता आपण या राऊंडमध्ये 3 डबल क्रोशे घेतले. या राऊंडमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे घ्यायचे आहे. पहिले 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी 1 डबल क्रोशिया, म्हणजे हे 2 झाले. त्यानंतर आधीच्या राऊंडच्या दुसऱ्या डबल क्रोशियावर पुन्हा 2 डबल क्रोशे, म्हणजे मग हे आता एकूण 4 झाले. मध्ये 2 चेनची गॅप, पुढच्या स्लॉटवर त्याचप्रमाणे इथे 2, नंतर इथे 2. हे बघा, आपल्याला हा असा वाढवत जायचा आहे. त्यामुळे ह्या याच्यावर नाही घ्यायचं आहे, ह्या याच्यावर घ्यायचे आहे 2. त्यानंतर ह्या याच्यावर घ्यायचे आहे 2 डबल क्रोशे. या ठिकाणी 2, त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये 2 आणि मध्ये 2 चेनची गॅप. याच्या पुढचा जो राऊंड आहे त्यामध्ये आपण आणखीन एक वाढवू, 5 डबल क्रोशे करू. पण आधी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि परत दाखवते पुढचा राऊंड कसा करायचा आहे तो. हे बघा, हा राऊंड सुद्धा पूर्ण झाला आणि आता याच्या समोरचा कसा करायचा ते बघू. जोडून घेऊ इथे स्लिप स्टिचने. या राऊंडमध्ये आपण 4 डबल क्रोशे घेतले होते. या राऊंडमध्ये आता आपल्याला 5 घ्यायचे आहे, कारण आता आपण हे समोर वाढवत जात आहोत. याच ठिकाणी आणखीन 1 डबल क्रोशा घ्यायचा. त्यानंतर इकडे 2, इकडे 2 आणि मधात 1, हे असे 5 होतील. मधात 1, त्यानंतर शेवटच्या डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे, जे एकूण 5 झाले. 2 इथे, मधात 1 आणि 2 इथे, मध्ये 2 चेनची गॅप. पुन्हा मी आधी सांगितले की ह्या एकदम पहिल्या याच्या न येता त्याच्यानंतरच्या याच्यावर घ्यायचा डबल क्रोशिया आणि त्याच ठिकाणी परत 1, म्हणजे एका ठिकाणी 2, मधात 1 आणि शेवटी 2. शेवटच्या याच्यावर 2. तर याप्रमाणे हा आपण राऊंड पूर्ण करून घेऊ. मधात 2 चेनची गॅप ठेवू. तिथे 3, इथे 4, इथे 5 आणि याच्या समोरच्या राऊंडमध्ये 6. ते कसे राहतील, यावर 2, नंतर 2, नंतर 2. नाही, मधात 2 डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशे, पहिल्या याच्यावर 2 आणि शेवटच्या याच्यावर 2, असे 6. म्हणजे मधात 1 1, सुरुवातीला 2 आणि लास्टला 2.
तर हा राऊंड आणि याच्या समोरचा राऊंड करून घेऊ, कारण हे दोन्ही सारखेच आहे, फक्त पुढच्या याच्यात एक डबल क्रोशे आपण मधात वाढवला आहे. बाकी मध्ये 2 चेनची गॅप तशीच ठेवायची. तर हे 2 राऊंड झाल्यावर दाखवते मी. हे बघा 1 2 3 चौथाही राऊंड दाखवून देते. 1 2 3 चेन घ्यायच्या, त्याच ठिकाणी परत एक डबल क्रोशे घ्यायचा, म्हणजे 2 झाले. त्यानंतरच्या याच्यावर एक डबल क्रोशिया, त्यानंतरच्या याच्यावर एक डबल क्रोशिया आणि शेवटच्या याच्यावर 2 डबल क्रोशे, असे आपले एकूण या ठिकाणी 6 डबल क्रोशे होत आहे आणि मध्ये 2 चेनची गॅप. तर या पद्धतीने आपल्याला 6 डबल क्रोशे घेत हा राऊंड पूर्ण करायचा आहे. झाल्यावर दाखवते मी. हा पूर्ण झाला आहे. याच्या समोरचा पण राऊंड असाच एक डबल क्रोशिया वाढवून बनवून घ्यायचे, म्हणजे याच्यात आपण 6 बनवले, तर याच्या समोरच्या राऊंडमध्ये आपल्याला 7 डबल क्रोशे बनवावे लागेल. आणि असे गुलाबी रंगाचे एकूण 1 2 3 4 5 राऊंड होतील. तर याप्रमाणे पहिल्या याच्यात 2, नंतर 3 सिंगल क्रोशे आणि नंतर शेवटच्या याच्यात 2, असे करून 7 डबल क्रोशाचा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. झाल्यावर दाखवते मी. हे बघा अशा प्रकारे आपले 10 राऊंड झाले आहे. शेवटच्या 2 राऊंडसाठी मी वेगळा रंग घेतला आहे. तुम्ही एकाच रंगाने सुद्धा करू शकता. आता मी हिरवा रंग घ्यायचा आहे आणि त्याला नॉट करून घ्यायची आहे. कोणत्याही पहिल्या डबल क्रोशियामध्ये याला जोडायचं आहे आणि 2 चेन करायच्या. सिंगल क्रोशियाने जोडले, 2 चेन करायच्या, 1 2 आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, म्हणजे हे 2 झाले डबल क्रोशे. त्यानंतर 2 चेन करायचे आणि 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे. पुढच्या तिसऱ्या डबल क्रोशियामध्ये एक डबल क्रोशिया करायचा. परत त्याच ठिकाणी आणखी एक डबल क्रोशिया करायचा, म्हणजे एकाच स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशे स्किप करायचे. थर्ड डबल क्रोशियामध्ये 2 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये. तर अशा प्रकारे हा राऊंड करायचा आहे. अशा प्रकारे 2 चेन, 2 डबल क्रोशे एका स्टिचमध्ये करायचे आणि हे जेव्हा एक चेनची गॅप येत आहे तिथे सोडून द्यायचा आणि हा पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यावर परत 2 डबल क्रोशे घ्यायचे, जसे सुरुवातीला घेतले आहे. इथे जसे घेतले आहेत तसेच. या गॅपमध्ये डबल क्रोशे नाही घ्यायचे आहे, या फर्स्ट डबल क्रोशियावरच घ्यायचे आहे. परत 2 सोडायचे, तिसऱ्या डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशे करायचे. तर हा पॅटर्न तुम्हाला आला असेल लक्षात. यानुसार आता हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. झाल्यावर दाखवते. हे बघा हिरव्याने हा राऊंड पूर्ण करून झाला. आता इथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. त्यानंतर हा धागा कापून एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. याच्यानंतर पांढऱ्या धाग्याने आपण पुढची लाईन करणार आहोत. त्यासाठी पांढरा धागा घेत आहे आणि एक नॉट लावून घेतली. कोणत्या एका गॅपमध्ये याला जोडून घ्यायचं सिंगल क्रोशियाने. 5 चेन करायच्या, 3 4 5 आणि ह्या नेक्स्ट गॅपमध्ये जोडायचं सिंगल क्रोशियाने. परत 5 चेन, 3 4 5 नेक्स्ट गॅपमध्ये जोडायचं. तर असा हा सोपाच आहे, फक्त आपण एक जाळीसारखं बनवत आहोत 5-5 चेनचा. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. हे बघा अशी जाळी करून 5-5 चेनची करून हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी आणि हा शेवटचा राऊंड आहे. इथे आपण पहिले या
कोणत्याही एका चेनमध्ये, म्हणजे इथे आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण झाला आहे. तर या स्टिचमध्ये 8 डबल क्रोशे घ्यायचे. एकाच गॅपमध्ये 2 3 4 5 6 7 8. त्याच्यानंतर 3 चेन करायच्या आणि याच्या पुढच्या गॅपमध्ये हे 8 डबल क्रोशे झाल्यानंतर पुढची जी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचे. नंतर 1 2 3 चेन करायच्या. त्याच्या पुढे च्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आणि नंतर त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 8 डबल क्रोशे करायचे जसे हे केले आहे. 2 3 हे बघा 8 डबल क्रोशे झाले की पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पहिले 3 चेन करायच्या. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशाने जोडायचं, म्हणजे मधात असा त्रिकोण बनला पाहिजे. इथे जोडून झाल्यानंतर मग पुढच्या याच्यात 8 डबल क्रोशे करायचे, म्हणजे मधोमध 2 सुटतील आणि 2 सोडून तिसऱ्या याच्यावर 8 डबल क्रोशे येतील. जसं इथे 8 डबल क्रोशे आहे, इथे जॉईन होईल, इथे जॉईन होईल आणि नंतर थर्ड गॅपमध्ये परत 8 डबल क्रोशे करावे लागेल. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचे. हे असा पूर्ण राऊंड करून झाल्यावर काय करायचं ते पण सांगते, कारण ते याचाच पार्ट आहे आणि सोपा आहे, त्यामुळे मी सोबतच सांगते. पण करताना आपल्याला पूर्ण पहिला करून घ्यायचा, नंतर हा सुरू करायचा. तर इथे जोडायचा, 2 चेन करायच्या, त्याच ठिकाणी गॅपमध्ये 1 डबल क्रोशा, दुसऱ्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा, असे प्रत्येक गॅपमध्ये 1 डबल क्रोशे करायचे आहे. म्हणजे हे 8 होते आधी, तर 8च्या गॅपमध्ये 8 डबल क्रोशे करून घ्यायचे. पहिल्या याच्यात 2 झाले, कारण एक 3 चेनचा आणि एक नंतर आपण केलं. तसंच शेवटच्या याच्यात पण 2 करायचे, बाकी प्रत्येक याच्यात 1 म्हणजे शेवटच्या याच्यात 2. हे 8 डबल क्रोशे झाले, तसे 10 होतील. इथे 2, इथे एक एक्स्ट्रा 1 आणि इथे एक एक्स्ट्रा. त्यानंतर जो नेक्स्ट त्रिकोण आहे तिथे सिंगल क्रोशाने किंवा स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा प्रत्येक एका गॅपमध्ये पहिल्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, बाकी प्रत्येक गॅपमध्ये 1 डबल क्रोशा करायचा आहे, जसं इथे केला. आणि हे झाले की मग पुढचा जो असा व्ही येतो तिथे स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचं. तर आपण काय करणार आहोत, इथे मी अर्ध करून टाकला आहे. इथे तुम्ही सिंगल क्रोशाने जॉईन करायचं स्टार्टिंगला आणि नंतर प्रत्येक स्टिचेसमध्ये ट्रिपल क्रोशा करायचा, म्हणजे हुकवर 2 वेळा वेढे घ्यायचे आणि याच्यातून 2 वेळा काढायचं. आणि असे आपल्याकडे 10 आहेत व्हाईट कलरचे डबल क्रोशे, त्याच्यावर 5 करायचे हाफ पर्यंत ट्रिपल क्रोशे
आणि मिडलमध्ये कसं करायचं ते बघू. हे बघा, हे 5 पर्यंत झाल्यानंतर इथे 1 2 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशा करायचा परत. म्हणजे इथे छान असे गॅप येईल आणि ही एक वेगळी डिझाईन वाटेल. त्यानंतर उरलेल्या बाकी डबल क्रोशेवर परत ट्रिपल क्रोशे करायचे, एकाच्यावर एक, जसे या साईडला केले आहे. आणि अशी ही एक पूर्ण पाकळी तयार होईल. इथे आल्यानंतर डायरेक्ट ही पाकळी इथे संपत आहे, त्यामुळे इथे सुरू करता येईल इथे. पण जर इथे केली नेक्स्ट ट्रिपल क्रोशा इथे केला तर काय होईल, इथे छोटीशी गॅप पडेल, ते पण चांगले दिसणार नाही. त्यामुळे इथे जे आणखी छोटे छोटे हे आहे लूप्स म्हणता येईल किंवा होल्स, त्यात सुद्धा 2 ट्रिपल क्रोशे करायचे. नंतर मग जे सुरू होईल पाकळी त्यात करायचे हाफ, म्हणजे 5 याच्यात 5 ट्रिपल क्रोशे. नंतर मिडलमध्ये या प्रकारे. मी इथे पिंक कलर घेतला कारण या मधामध्ये पिंक आहे तर तो जास्त चांगला दिसतो. पण इथे मगाशी दाखवलं होतं तेव्हा काय केलं होतं, इथे जे लहान लहान होल्स आहेत तिथे पण एक ट्रिपल क्रोशा घेतला होता. त्याने वर कसं भरीव दिसते, पण थोडेसे इथे अशी कर्ल्स येतात, तर ते पण चांगलेच दिसतात. पण जर कर्ल्स नाही पाहिजे असेल, पूर्ण असं चटईसारखंच पाहिजे असेल, तर मग इथे परत ह्या 2 याच्यावर ट्रिपल क्रोशा न घेता या पाकळीतल्या सगळ्या डबल क्रोशेवर करून झाल्यानंतर इथे स्किप करायचे. हे जे आहे ट्रायंगल त्यावर नाही करायचं, डायरेक्ट मग पुढच्या पेटल्सवर करायचं, म्हणजे ह्या पाकळीच्या स्टिचेसवर करायचं. तर इथे थोडी गॅप पडते, पण वर असं कर्ल्स नाहीत. तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता, म्हणजे इथे न घेता डायरेक्ट पुढच्या किंवा मगाशी सांगितलं तसं पण करू शकता. असं हे पूर्ण करून झालं आहे. नंतर इथे आपण 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता, एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. कृष्णसखी कलाकुसर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. तसेच या व्हिडिओमध्ये हाईपचा ऑप्शन येतं, ते पण क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच दुसऱ्या ट्रिकसोबत आणि वेगवेगळ्या डिझाईन्सच्या ट्युटोरियलसोबत.